शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटलं तरी पैसे न मिळाल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका हताश शेतकऱ्यानं आत्मदहनाचा इशारा दिला आहे। बाबूराव शिवशंकर माळी राहणार झाडेगाव तालुका शेगाव असे या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला इथं या संदर्भात लेखी निवेदन सादर केलंय। नेमके प्रकरण काय आहे? बाबूराव माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी त्यांचे सोयाबीन अंदुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील नाफेड केंद्रावर विक्रीसाठी नेले होते। या व्यवहाराच्या सर्व रीतसर पावत्या त्यांच्याकडे आहेत। मात्र विक्री करून 1 वर्ष उलटून गेलं तरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात सोयाबीनचे पैसे जमा झालेले नाहीत। प्रशासकीय कारवाई झाली पण शेतकरी मदतीपासून वंचित। या प्रकरणाबाबत माळी यांनी मार्च 2025 मध्ये जिल्हाधिकारी आणि पणन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर पुन्हा प्रशासनानं अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीवर गुन्हे दाखल करून तिला काळ्या यादीत टाकले। मात्र कंपनीवर कारवाई झाली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत। प्रशासकीय कारवाईचा मला शेतकरी म्हणून काहीच फायदा झाला नाही अशी खंत पत्रात व्यक्त करण्यात आली आहे। मी बाबूराव शिवशंकर माळी झाडेगाव मी अंदुरा येथे 5 फेब्रुवारी व 6 फेब्रुवारी 2025 रोजी सोयाबीन विकलेलं आहे। त्या सोयाबीनचे अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाहीत। 2-3 वेळ मी पणन ऑफिसला जाऊन भेटी दिल्या असता त्यांना विचारले असता ते म्हणतात वेळ लागते। त्याच्यानंतर मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मला अडचण आहे स्वतः व्यवहाराची, त्याकरता मी 2-3 वेळ त्यांची कॉन्टॅक्ट केला। असे केले असता त्यांनी अजूनपर्यंत 1 वर्ष झाले पैसे मिळालेले नाहीत। त्याकरता आज मी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा अकोला व पणन ऑफिस अकोला इथे निवेदन दिलेलं आहे। मला 30 जानेवारीपूर्वी पैसे जर मिळाले नाहीत तर मी 30 जानेवारी रोजी अंदुरा प्रोड्युसर कंपनी अंदुरा इथे आत्मदहन करणार आहे। माझ्यासारखे असेच 68 शेतकरी असून त्यांचे पण पैसे अद्यापर्यंत मिळालेले नाहीत। मी नाफेड ऑफिसला 2-3 वेळ चक्रा मारल्या असतात त्यांनी सांगितले की बा अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने माल आमच्याकडे जमा केलेला नाही, त्याकरता पैसे थांबलेले आहेत। आज असं करता करता 68 शेतकऱ्यावर हेच पाळी येणार आहे। त्याकरता मी 30 जानेवारी 2026 रोजी मी आत्मदहन अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी येथे करणार आहे। करता आहे शासनाची विनंती। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।